मला फिटणार नाही. तुमचे एवढे 11 गावचे मला माहित आहे. मी काय लय लांबून आलो नाही, चुड्याहून आलो आहे. चुडावान काळूगाव सर्कल एकच आहे. मी काय परळीहून आलो नाही. मी तितक्या लांबून येऊन आलेला नाही. एकच जमते, तुम्ही विकासावर बोला, तुम्ही कामावर बोला. तुम्हाला चुडावा काळूगाव आलेगाव रस्ता आहे, थोडा रस्ता करून घ्या. आणि थोडं जास्त बोलण्यासाठी जर आपण जास्त हप्त्यातून 4-12 जिल्हा परिषद झाले, तुम्ही हप्त्याला येताना आम्हाला शिवा देऊन जाता. त्याच्यामुळे रोड करा साहेब. रस्ते झाले तर काय होईल, आम्हाला जरा शिवा द्यायला सोपं होईल. आम्हाला आमच्या आईवडिलांना शिकले की शब्द कुठलाही वाकडा पडायचा नाही. मी दत्तराव देसाईचा मुलगा आहे. मी माझ्या वडिलांना इथं राजकारण केलं, या भागात होतो. एक जिल्हा परिषद होती. माझं कधी कोणाला वाकडं बोललो नाही आणि बोलणार नाही. म्हणून मी माझ्या तरुण मंडळीला, काळूगावच्या आणि 11 गावच्या ज्येष्ठ मंडळीला आणि तरुणाला मातेला सांगतो, ही वेळ चुकता कामा नये. ही वेळ अशी आहे की हे लोक पैशाच्या जीवावर गोष्टी करतात. मला भेव नाही म्हणतात. अरे तुम्हाला भेव नाही, ह्या संविधानाचं भेव नाही, तुम्हाला कोणाचं भेव नाही म्हणतात, दुसऱ्याला गुंडा म्हणतात. स्वतः माई घेऊन म्हणाल्या मला कोणाला भेव नाही, मी कोणाला भेट नाही. कोणाच्या जीवावर म्हणता? मतदाराच्या जीवावर म्हणता. भेट नाही म्हणजे काय गोष्ट करता? पैशाच्या जोरावर म्हणता. पैसा हे काही चलत नसते. एखाद्या वेळेस पैसा खिशात असून जेवायला मिळत नसते. किती पैशावाला द्या, गाईवर का टाटा फिरला असता, भारत विकत घेतला असता, आज त्याला आमदार होता येत नाही. नशीबवान साहेब तुम्ही, आमदार 2दा झालेत. एकदा बाहेर राहून झाले, एकदा मध्ये राहून झाले. चांगले आभारी आहेत आम्ही. वक्कल काम केलं. असंच बोलत राहता, चांगलं होईल तुमचं. तुमचे पैसे तुमच्या जागेवर राहतील. आणलेली पेटी तुम्ही 250 किलोमीटरवरून बाबूरावजी, तुमची शुद्ध फसवेगिरी झाली. ज्या माणसानं तुम्हाला आणलंय, ज्या चमच्यानं तुम्हाला आणलंय, त्या चमच्याची 1200 मतानं गेल्या पंचायत समितीला पडली. फक्त त्याचे घर भरायचे असले तर बाबूरावजी तुम्ही भरा. त्याचं काही पर्याय नाही तुम्हाला. उमेदवारी इथं तुम्ही पाहिली का? आमदार 2दा झाले, 2दा पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये, ह्या सर्कल मध्ये तुम्हाला आमदारकीला सुद्धा वोटिंग कमी होतं. हे विसरता कामा नाही. हे तुम्ही स्वतः असून तुम्ही आमदारकीला मतदान कमी घेता आणि तुम्हाला जिल्हा परिषद कशी लागेल तुमची, हे तर लक्षात यायला पाहिजे. तुम्हाला येत्या ह्या 7 तारखेला हे भांडगुळ का आहे ते दाखवून देतील. तुम्ही ह्या भांडगुळाच्या नादी लागू नका साहेब. हे पालम तालुका गंगाखेड नाही, हे पूर्ण तालुका आहे. आणि हे रक्तानावाचे माणसं, हे कोणाचे पैशावर जीवन घेतलेले आम्ही हे माणसं नाहीत. हे आमचे रक्ता माणसाचे. एखाद्याला ढगा लावून दाखवा. तुम्ही काय बोलता, धमकी देता, जेलमध्ये घालून दाखवा साहेब. सगळा गाव तालुका उठाल. हे गंगाखेड नाही. हे कोणी तरुण काय उडाण बसणार नाही, कारण आम्ही पाप केलेलं नाही. कोणच पाप केलं नाही. नारायण मामाच्या इथं आपण पाहिलं, आयुष्यभर सेवा केली. म्हणून कुठल्या माणसाने केलं नाही. ठेके साहेबांना पाप केलं नाही, ना कोणाला सळीलं नाही, ना जातीवादी केलं नाही. जातीवादी केस कोण म्हणतंय त्यावेळेस आम्ही त्यांना जाग्यावर बसू. कोणला जातीवादी केस होणार नाही. 5 वर्षे बालाजी राव आणि नारायणराव इथलेच आहेत. हे सुद्धा बाजूचे आहेत. हे 5 वर्ष तुम्हाला वाहून घेतील, हे मी हमी देतो तुम्हाला. कुठल्या गोष्टीमध्ये काय करणार नाही. 5 वर्षे फक्त सेवा आणि सेवा. या सेवेतच घालू. मी पंचायत समितीला सभापती होतो. विशालराव आणि आनंदराव सोनटक्केनं मला मदत त्यावेळेस खूप केली होती. काळूगावच्या मंडळीने सुद्धा मला मदत केली. मी शब्दावर त्याच्या मामा ऋतुराव आपले हे होते, मामा हरिभाऊ शेळके आणि मारुतराव मामा म्हणले, व्यंकटराव शब्द पाळता काय? मी म्हणलं मामा पहा. तर त्यांना मी उपाध्यक्षपद दिलं होतं. तर उपाध्यक्ष द्यायला केलं शिवसाम देशमुखला. आणि मी सभापती झालो त्यावेळेस आम्ही दोघांना मिळून 1100 विहिरी शेतकऱ्याला पूर्ण तालुक्यात दिल्या. डिजिटल ई-लर्निंग ज्ञान रत्नवास शाळा केल्या. रंगरंगोटी केली शाळेची. आणि खिचडी, आजची खिचडी उद्यापर्यंत राहिली. आता खिचडी नाही. ती पुन्हा आपले निवडून आल्यावर पुन्हा तालुक्यामध्ये सभापती आपला पूर्णेला बसल्यावर आपण पुन्हा ती खिचडी लेकरांसाठी चांगली बनवू. शाळेच्या शिक्षकांची सगळी चांगले पुरस्कार मिळते. शाळेमध्ये शिक्षक फार चांगले आहेत आपल्या भागातले. आपल्या तालुक्यामध्ये एवढे शिक्षक वर्ग चांगला आहे. आजही तुम्हाला सांगतो, त्यांना वाटते सभापती सत्याचे. आजही ते आदराने मला बोलतात. म्हणून आपण हे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद एक असं माध्यम आहे, हे आपल्या शेतकऱ्याच्या हितात आहे, आपल्या गरिबाच्या हितात आहे. आपल्याला घरकुलाचा प्रश्न असेल, नालीचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा प्रश्न असेल, विहिरीचा प्रश्न असेल, रस्त्याचा अंतर्गत प्रश्न असेल,
मधल्या तुमचे शिवरस्ते असतील, पांधन रस्ते असतील, शेतकऱ्याच्या प्रश्नाचे आहेत आणि महिलांच्या बाबतीत बरेच कार्यक्रम आहेत जिल्हा परिषदला. तर जिल्हा परिषदला तुम्हाला सांगतो मात्र तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं जिल्हा परिषदला आपल्या पंचायत जिल्हा परिषदच्या काळूगावच्या सीटेला फार महत्व येणार आहे. म्हणून मी विशाल भाऊचे सुद्धा आभार मानतो. त्यांनी हिंमत सोडली होती, तुम्ही हिंमत दिली. आमच्या शहाजीरावचे सुद्धा आभार मानतो, गजाननरावचे सुद्धा मानतो, कारण यांनी सुद्धा राष्ट्रवादीच्या माणसाच्या पूर्ण सांगून गावगाव माणसं कामाला लावले, त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि मला म्हणतात काळूगावचा थोडासा प्रचार तुम्ही करून सोडून इकडे येता, तिथल्या 2 शिटा पाडता, मयात आमच्या 2 पाडता, इथल्या समजा हे करता, इथले येता आणि 250 किलोमीटरला माणसाला बहीण म्हणून मानता. एखादा मागासवर्गीय या भागातला जर तुम्ही उभे केला असता साहेब, आणि एखादा गरीब जर उभा केला असता तर तुमच्या पैशाचा गर्व आला असता. मला 3 कोटी 4 कोटी तुम्ही त्याला घरतून निवडून आणला असतं तर आज मला इथे याची गरज नव्हती. तुम्ही या भागातला जर माणूस जर एक घेतला असता आणि निवडून आणला असता साहेब, तर पुरे लोक आज तुमच्या मागे लागलं असतं. आज आम्हाला काय नव्हतं, 20 किलोमीटर समजा 10 किलोमीटरच लय अंतर येत होतं. लगेच साहेबांचं 10 किलोमीटरवर आम्हाला उमेदवार आणायची गरज नव्हती. आखरी शेवटचा टप्पा होता उमेदवार होण्याची. काय झालं, बिनविरोध इलेक्शन होणार. हे विशाल भाऊनं, आम्ही नारायणरावनं डोळ्यात पाणी आणून रात्र घातली आणि त्या दिवशी रात्री ठरविलं. तेव्हा ही रात्र दुसरी सकाळ निघाली, बिनविरोध शीट तुमची धानोरा निघालती पंचायत समितीची. एक कपिलचा फॉर्म राहिला होता आणि मोरेचा राहिला होता छगनचा. छगन तर बाहेर होते लावून आलेले. एक कपिल रावता होता आणि बिनविरोध इलेक्शन होणार. ही इलेक्शन सुद्धा होणार नव्हतं, कारण आपलं नशीब चांगलं. काही गोष्टी जमून आल्या, आम्ही ते आज सांगत नाहीत, कधीतरी उघड केल्या. याच्या मागे बरेचसे माणसं चांगले आपल्या मागे आहेत. आपल्याला मोठ्या माणसाचा आशीर्वाद आहे या इलेक्शनला, हे सांगता येणार नाही कोणाला. म्हणून सगळ्या जनतेला मी म्हणतो, आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला 7 तारखेला मतदान देणार की नाही, दोन्ही हात वरी करून सांगा. कोणाच्या भिकेला बळी पडायचं नाही आणि कोटल्या पडायचं नाही. या लोकांना धडा शिकवायचा. ज्याला शब्द भांडगुळ येतात ते भांडगुळ शब्द त्याला दाखवून द्यायचे आणि याला जेलमध्ये घालून त्याची चौकशी करून तुम्हाला काही मिळणार नाही. साहेब आदत म्हणल्या म्हणे हे काय लावलं इथं, अरे हे लाईटचं काम, विकासाचं काम आहे. आज पैसे मिळाले त्याच्या माध्यमातून ग्रामपंचायतला मिळतील, कितले मिळतील, लाईट मिळेल, कोणाच्या गरीबाच्या घरात दिवा लागेल, लेकरू शिकल. ते तुम्ही बंद करतो म्हणता, त्या शेतकऱ्याची जमीन वापस देतो म्हणता. चांगलं आहे ना, बाजूला घेऊन द्या दुसरी त्यांना, चांगलं होईल. पैसेवाले माणसं, तुम्ही पैसेवाल्याच्या गोष्टीवर फार चलत नसते साहेब. ह्या देशात रावणाचं राज्य चाललं नाही, अफजल खानाचं चाललं नाही ह्या देशामध्ये, कोणाचं राज्य चाललं नाही या देशामध्ये, कोणाचं राज्य चाललं नाही. असे माणसं, हे राज्य चलत नसते साहेब पैशाच्या जीवावर. म्हणून मी म्हणतो येत्या 7 तारखेला मला पक्क माहित आहे, हे काळूगावातली माणसं, भोवताले 11 खेड्यातली माणसं, मी तुमच्या सगळे जे हातपाय तोडून सांगतो, येणारी हे 2-4 दिवस हे आलेलं गठुडं. एक वकील साहेब म्हणले तशी, हे पोतं मोकळं करा, दर्शन होऊ द्या काच गांधीचं. अरे तू हे गठुडे असे किती गाले किती गेले. इथं पुरोगाममध्ये आम्ही राबलेलो आहोत, आम्ही 12 बलवतारा संघ राहिलो. आम्ही इथं असे राहिलो नाही तर आम्ही जातीपातीचं राजकारण केलं नाही. तुम्ही जातीपातीचं राजकारण केलं. तुमचे उभे राहिले उमेदवाराला विचारा, तुम्ही जातीपातीचं राजकारण मागच्या 4 महिन्यात 6 महिन्यात केलं की नाही. आम्ही केलं नाही, आमच्या कोणी उमेदवाराने केलं नाही. तुम्ही जातीपातीचं राजकारण केलं, तुमचं वय कमी आहे, आणखी कशाला जातीपातीचं राजकारण करता. ज्यानं जातपात काढली ती माणूस आज धुळीला मिळवाले. मोठमोठी एक मंडळी गेली ह्या देशातली. तर आपलं काय करता आहे, आपण तर साधे माणसं आहेत. म्हणून मी म्हणतो येत्या 7 तारखेला तुम्ही सगळेजण मायबाप हो, एक लक्ष करा. आपल्याला आपली सीट आणायची, आपल्याला आपलं जिद्दी करायची ना. आपल्याला बिगर गुलाला तर घराला जात नाही. हे गुलाला धरलेच काम हातात, ते गुलालाच पडला पाहिजे. हे राहिलेलं काम करा. आता धवन साहेबांनी सांगितलं, कोण असेल तिथं जा, 2 दिवस राहिले, 48 घंटे राहिले, व्यवस्थित 48 घंट्यामध्ये व्यवस्थित काम करा. आणि काळूगावाला मी विशेष आढळतो तुम्हाला साहेब, तुम्ही काळूगावाली मंडळी, तुम्ही कधीही तुमच्या माणसाला तुम्ही निवडून दिलं होतं. मागच्या पहिल्या सुरूला 92ला जिल्हा परिषद लागली होती, त्यावेळेला इकराम देसाई आमच्या इथे होते, मधुकर देसाई होते आणि डाकोरी बाई आमची बाईची होती. त्यावेळेला तुम्ही देशमुख पारची बाई काळूगावाला निवडून दिली होती.
म्हणून तुम्ही आतापर्यंत इकडे कोणाला हे केलं नाही. तुम्ही आज सुद्धा नक्कीच मला वाटते काळूबाची मंडळी जाणकार आहे, सगळी आहे आणि तुम्हाला मारुतराव मामाचा आशीर्वाद आहे. बरेच कामं इथं चांगले झाले आहेत. एवढं मार्केट झालं इथं मार्केट सुद्धा नव्हतं आमच्या लहानपणी. म्हणून तुम्ही सगळे सुज्ञान नागरिक आहात, सगळे जाती धर्माचे एका जागी करून आपण राहतो. नक्कीच रगे साहेब आणि खैरे साहेब आणि आपले नारायणरावजी पिसाळ आणि आपले उमेदवार दोन्ही तिन्ही बी याची निशाणी छत्री, कबशी आणि कपाट आहे. हे न विसरता माय बापू तुम्हाला सांगतो मी आयुष्यात कुठलं खोटं बोलत नाही, खोटं काम करीत नाही. ह्या एरियात ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या विरोधात उभं राहतो, खरं बोलतो. ह्याच बाबतीमध्ये उद्याला ही मंडळी बसलेली आहे. विशालराव असतील, संदीप भाऊ असतील, आमचे खंदारे असतील, देवराव खंदारे असतील, बाबूराव असतील, हे सुद्धा लोक उद्याला आमचे खंदारे साहेब असतील. एक काही गोष्टीमध्ये आमच्या खात्याला खांदा माझे पंडितराव आमचे मित्र, माझे लहानपणचे मित्र, कधी येणं गोळ केलं नाही, कुठलं काम बेकार केलं नाही. हे मी लहानपणापासून नगरसेवकासंग राहतो. मी आमच्या पंडितराव मामाला हे माहीत आहे. ज्येष्ठ नागरिक आहेत, शिवाजी मामा आहेत, आमचे शंपतराव मामा आहेत, मोहिते मामा आहेत,